हरिओम. मी भारती विरा चव्हाण, केंद्र तिरवडे. मी 2 वर्षापासूनच बापू भक्त झाली आहे. पण खरं सांगू 2 वर्ष नाही, मला वाटतं मी अनंत कालापासून वाढले बापूंचं. कारण आता बापूचं काही दिसतच नाही. बापू माझा मुलगा इंजिनियर म्हणजे डिग्री इंजिनिअरिंग केली, पण त्याला जॉब नव्हता चांगला. तर बापूंना मी सारखी सांगायची. बापूंचे भरपूरचे अनुभव आहेत, पण हा एक सर्वात म्हणजे बापूंनी मत चांगला अनुभव दिला आहे मला. तर बापूंना मी सारखं सांगायची, बापू त्याला जॉब मिळू दे, चांगला जॉब मिळू दे मनासारखा, एवढं हे केलं ते. तर त्याला दोन तीन ठिकाणी बोलवायची, तो जायचा, पण तो सिलेक्ट नाही होता. तर तो मला सांगायचा, आई तू सांगतेस ना प्रत्येक वेळी की तुझा तुला बोलले बापू तुझं व्यवस्थित करणार. मी जातो पण हे होत नाही, सिलेक्ट होतो पण आई सॅलरी माझ्या मनाप्रमाणे मिळत नाही हो, गुजरात वगैरे. पण मी पण सांगितलं बघ, जेव्हा जेव्हा तुझं चांगलं असेल तेव्हा बापू बरोबर देणार. बापू कधीच कोणाचं नुकसान करणार आहे, तुला हे करणार आहे म्हणतो. जेव्हा तुझं चांगलं भलं सगळं बापूला करतो, जेव्हा तुझं व्यवस्थित तुला मिळेल ते तुझं व्यवस्थित होईल, तुला चांगलं मिळेल, तेव्हा तुला बापू हे करणार. आणि खरंच की 2 इंटरव्ह्यूला तू गेला, पण त्याला पसंत नाही, सिलेक्ट व्हायचा, पण सॅलरी मिळायचं सोडून यायचं. आणि तिसऱ्या इंटरव्ह्यूला तो सिलेक्ट झाला. मी बोलली जा यावेळी तू होणार म्हणजे होणार, बापू तुझ्या बरोबर आहे. त्याला बापूंनी उदी लावून जा आणि बापूंचं नामस्मरण कर, तू नक्की सिलेक्ट होणार. आणि तिसऱ्या करत तो जेव्हा इंटरव्ह्यूला गेला ना, 2 ठिकाणी गेला इंटरव्ह्यूला मुंबईला, आणि 2 ठिकाणी सिलेक्ट झाला. हे सगळी बापूंची लीला होती. सिलेक्ट झाला तर तो बोलला आई मला पहिल्या ठिकाणीच झाला, पहिल्या ठिकाणी मी सिलेक्ट झालो आणि दुसऱ्या ठिकाणी मी पहिल्या ठिकाणीच झाला. तर म्हटलं हरकत नाही, ते झालं आणि झालं. त्याला म्हणजे 1 महिन्याने ऑफिसला बोलवलं, जॉबला बोलवलं नवीन. तो गेला जॉबला. तर पहिल्या दिवशी गेला तर तो थोडा आहे तसा, पण थोडासा तब्येतीने वीक आहे असा थोडासा, कारण 8-9 वर्ष बाहेरच आहे शिक्षणासाठी, त्यामुळे असं बाहेरचं खाणं वगैरे. तर मी बोलली जा गेला तिथे 1 तारीख पहिल्या दिवशी गेला. तर म्हणतो आई ना मी आज खूप जमलं. मी म्हटलं काम कसं होतं, आपली काळजी वाटते ना, आम्ही कसं रिपेट काम कसं होतं. आई बरं होतं पण खूप जमलो मी, आणि भांडुपला राहतो आणि ह्याला जायचो कोपर पहिलं, त्यामुळे आईने आज खूप जमलो फिरून म्हणजे आई मला जमल्यासारखं वाटतं. म्हणजे काय नको तू उद्या जा बापूंचं नाव, आणि खूप फिरल्यासारखं वाटलं, बापूंचं नाव घेऊन जा उद्या, बघ तुला व्यवस्थित चांगलं हे मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी गेला संध्याकाळी आणि आला. तर म्हणतो आई नाही सगळे बॉस वगैरे चांगले आहे, खरंच मला बसून काम आहे, असं काही जास्त हे नाही आहे, सुपरविजनचं हे मिळाले मला, पोस्ट मिळाले, बसून आहे, असं काही चांगलं आहे. झालं दुसरं मिळालं. आणि तिसरं काय म्हणतो आई सेकंड शिफ्ट, आता 1 महिना त्याला असं दिलं जनरल दिलं, दुसरा महिना सुरू झाला मे महिना आता, आणि त्याला सेकंड शिफ्ट कशी दुपारी 3 ते रात्री 11 सव्वा 11 पण वाजतात. तर तो पहिल्या दिवशी गेला. तर ते मित्र बोलले की तू एकटा जाऊ नकोस, हा एरिया खराब आहे, तू एका रात्रीच्या शहरीच्या पिरियड असतात, एकटा जर तू बाहेर पडून गेलास ना तर तिकडे मोबाईल म्हणजे काय मुलं असतात, टवाळी मुलं असतात, तर तुला हे करतील, तर तू एकटा जाऊ नकोस, तुला मी सोडतो. तर पहिल्या दिवशी त्याने सोडला आणि गेला. तर बोला आता रोज ती लोक आपल्याला सोडणार काय बाई वगैरे. तर दुसऱ्या दिवशी माझं काय झालं, तुम्ही बोलली बघ तू कंपनीतून बाहेर पडताना हरिओम बापूंची उदी, बापूंचे फोटोज गळ्यात नाही पॉकेट आहेत, सगळं हे करून जा, तुला कोणी हे करणार. आणि आतापर्यंत ना आता तो नाईटला काय 11 सुटल्यावर एकटा येतो, त्याला कोणीच हे करत नाही. ही सगळी बापूंची लीला आहे. आणि हा आहे सगळं म्हणजे बापूंनी मुलाला माझ्या नोकरी दिली, व्यवस्थित त्याचं पालन आता बापूच करतात, माय बाप सगळं बापूच आहे. आणि एवढं सगळं बापूंनीच केलं. आणि आमच्या जमिनीला पण आमचं घर जुनं आहे. तर आता मुलगा नवीनच कामाला लागलाय, तर म्हणतात त्याच्यावर सगळं नको, तर थोडंसं घडलं म्हटलं जमीन वगैरे भरपूर आहे पण गिराईक नव्हतं. तर मी बापूंना सांगायची, तर बापूने एखादा गिराईक पण जमिनीला दिलाय, थोडंसं हे झालंय, हे सगळं बापूंचंच आहे, बापून केलेलं आहे. आणि मी म्हणजे रोज मला छोटे छोटे अनुभव बापूंचेच असतात. कुठे जंगलात आम्ही आता शेती व्यवसाय असल्यामुळे शेतीचे अनेक कामं करतो, कुठे एकटं जंगलात वगैरे असं जातो. प्रत्येक वेळी बापूंचं नाव भीती वगैरे म्हणजे पूर्वी कधी जाऊ शकत नव्हतं, नाव पण येत नव्हतं, त्या ठिकाणी मी एकटी वावरते फक्त बापूंकडे. बापूंची उदी लावून आणि उदी समजा विसरलो तर बापूंचं नामस्मरण कुठे पडलं. आणि मी सांगते मी डॉक्टरकडे पण जात नाही, मी काय आता आम्ही याचीच कामं असतात, व्यावसायिक काम असल्यामुळे हे असतात, पण रोज कुठे डोकं दुखलं, कुठे काय कंबर दुखली, पण बापूंची उदी बापूंचं नाव, डॉक्टरकडे सुद्धा जावं लागत नाही. तर मी एवढंच म्हणते बापूंना, खरंच बापूंनी तुमची खूप ऋणी आहे, कारण मी काहीच नाही, फक्त 2च वर्ष आणि एवढं सगळं तुम्ही मला दिलात. खरंच तुमची ऋणी आहे, कारण खूप वर्ष हे करावं लागतं, 2 वर्ष फक्त मी एवढं सगळं तुम्ही मला दिलात. हरिओम.